नमस्कार, माझे नाव आर्या उमेश सापळे. मी इयत्ता 4 मध्ये शिकत आहे. महाराष्ट्रातील समाजसुधारक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्याविषयी मी बोलणार आहे. कोल्हापूरचे राजर्षी, काय वर्णू मी त्यांचे गुणगान. महाराष्ट्राच्या मातीत त्यांनी घडविले पैलवान. सामाजिक चळवळींना, सुधारणांना दिले मानाचे स्थान. समाजसुधारक, प्रजाहित दक्ष राजा छत्रपती शाहू महाराज, हृदयी आमच्या विराजमान, हृदयी आमच्या विराजमान. अशा माझ्या छत्रपती शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. राजर्षी शाहू महाराज यांनी वयाच्या 20व्या वर्षी संस्थानाच्या कारभाराची सूत्रे हाती घेतली. तेव्हापासून त्यांच्या जीवनाचा, कार्याचा हेतू, उद्देश एकच होता आणि तो म्हणजे समाज परिवर्तन घडवणे आणि गोरगरिबांच्या विकासासाठी समान संधी मिळावी, यासाठी ते नेहमी झटत राहिले. दुष्काळातही त्यांनी प्रजेला धीर दिला. त्या दुष्काळातील मी तुम्हाला एक प्रसंग सांगणार आहे. 1896चा पावसाळा कोरडाच गेला. नंतरच्या वर्षीही उन्हाची तलखली वाढू लागली होती. आभाळात कोरडं ढग जमायचं आणि निघून जायचे. प्रजेच्या डोळ्यातील पाणी सुद्धा आटलं. कोल्हापूरच्या सुपीक मातीला भेगा पडू लागल्या. शेतकरी आभाळाकडे डोळं लावून बसला. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांविषयी लोक बोलायला लागले. इतका चांगला राजा मिळाला आणि आता हे अस्मानी संकट आलं. काय र बाबा, आभाळाची कुऱ्हाड पडली मानवर. सर्वत्र दुष्काळानं थैमान घातलं. जनावरं उपाशी पडली. बळीराजाचं काळीज दगडाचं झालं. गाव पांढरी सोडून माणसं जगायला दूर चालली. गोरगरीब करपून जायला लागले. गावच्या गाव ओस पडायला लागली. शाहू महाराजांचा जीव वरखाली व्हायला लागला. त्यांनी दिवाण बहादूर रघुनाथराव सबनीसांना व निवडक अधिकाऱ्यांना बोलावलं. घोड्यावरून दौरा सुरू झाला. थंडीचे दिवस. बोचऱ्या थंडीची जाणीव घोड्यावरून काही होत नव्हती. पण फाटकं तुटकं पांघरून रानमोळं फिरणाऱ्या गरीब रयतेची अवस्था महाराजांना कळत होती. गडहिंग्लज, रायबाग, काटकोळ भागात दुष्काळानं झोडपलेल्या रयतेला धीर देत महाराज फिरत होते. भर दुपारी उन्हातानाचा मारा न जुमाचता महाराज स्वतः भेटायला येत असल्याचं प्रजेला अप्रूप होतं. नव्या वर्षाच्या सुरुवातीला भुदरगड, पन्हाळा, शाहूवाडी या तालुक्यांचा दौरा सुरू झाला. हिरवीगार रानं उन्हानं करपून गेली होती. महाराज रानामाळानं पायी जात होते. झोपडीत जाऊन विचारपूस करत होते. महाराजांच्या कानावर प्रजेचं गाराणं येत होतं. महाराजांनी व्यापाऱ्यांची बैठक बोलावली. बंधूंनो, दुष्काळानं हाहाकार माजवलेला तुम्ही बघतच आहात. मी स्वतः संस्थानात दौरा काढून प्रजेची दयनीय अवस्था पाहिलेली आहे. तुम्ही जशी माझी प्रजा, तशीच शेतकरी आणि गोरगरीब मजूरही माझीच प्रजा. तुम्ही धान्याच्या किमती कमी केल्या तर जरा बरं होईल. धान्याची विक्री खरेदीच्या किमतीला करा. खरेदीच्या दरात प्रजेला धान्य मिळवायला लागलं तर प्रजा तुम्हाला दुवा देईल आणि आम्ही नुकसान होऊ देणार नाही. तुमचा तोटा आम्ही दरबारातून भरून देऊ. त्यामुळे धान्याच्या किमती उतरल्या. प्रजेला सास्त दरात धान्य घ्यायला थोडं तरी परवडायला लागलं. महाराजांच्या मार्गदर्शनाखाली काही व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन थोडी पुंजी जमा केली. त्या रकमेतून एक स्वस्त धान्य दुकान सुरू झालं. तिथून प्रजेला स्वस्त धान्य योग्य प्रमाणावर मिळायला लागलं. शहरातल्या बाकीच्या व्यापाऱ्यांवर या गोष्टीचा चांगला परिणाम झाला. त्यांनीही फायदा न घेता ना नफा ना तोटा या तत्वावर धान्य विकायला सुरुवात केली. महाराजांनी दरबारातून बिनव्याजी कर्ज वाटायचा हुकूम दिला. व्यापारी कर्ज घेत त्यातून धान्याची खरेदी करत, ते धान्य विकत आणि रक्कम दरबारी जमा करत, अशी एक व्यवस्था तयार केली. पाण्याचा प्रश्नही ज्वलंतच होता. महाराजांनी युद्ध पातळीवर हालचाली सुरू केल्या. विहिरीतला गाळ काढून नदीकाठी विहिरी खोदा. दरबारातून लागेल तेवढा खर्च करा. महाराजांनी आदेश दिला. त्यांनी राज्यातल्या नदी नाल्यांची पाहणी सुरू केली आणि बांधकाम खात्यातल्या इंजिनियर्सला घेऊन आखणी करायच्या तयारीला लागले. जिथं शक्य होतं तिथं पाणी नदी नाल्यांवर बंधारे घालून वाया जाणारं पाणी अडवायची योजना राबवण्यात आली. नवे तलाव कुठे कुठे बांधता येतील याचीही पाहणी झाली. वडगाव, शिरोळ, रुकडी या गावात नवे तलाव बांधून लोकांना पाणी द्यायला सुरुवात झाली. विहिरीचा गाळ काढून त्यांची खोल रुंदी वाढवल्यामुळे तिथं पाणी साठवायला लागलं.
प्रजेची गरजेपुरतीच्या पाण्याची सोय झाली. शेतकऱ्यांची जित्राब उपासपोटी मरू लागली. महाराजांनी जनावरांच्या छावण्या उभ्या करून जनावरं आणली. त्यांना वैरण दानागोटा देऊ लागले. राज्यानं उभारलेल्या सरकारी थट्टीत गरिबांची शेतकऱ्यांची जित्रांब जगली. संस्थांच्या मालकीच्या जंगलात गुरं चारायला मोकळीक देण्यात आली. महाराजांनी हुकूम दिला, सगळा खजिना रिकामा करा, पण शेतकऱ्यांना जगवा, जनावरांना जगवा, प्रजेला जगवा, कुणाची हेळसांड होऊ देऊ नका. महाराजांनी दरबारात सांगितलं, प्रजेला धान्य आणून दिलं, जनावरांना चारा पाणी आणून दिलं, म्हणजेच तेवढ्यावर भागत नाही. बाकी सगळं विकत घ्यायला त्यांच्याकडे पैसा नाही. त्यांना पैसा देण्यासाठी कामं काढायची, रोजगार हमी योजना राबवायची. आपल्याकडे रस्ते चांगले नाहीत, ते करून घ्या. ब्रिटिश हद्दीत सुद्धा रस्त्याची कामं काढा. भराभर चक्र फिरली. महाराज स्वतः फिरत होते. रस्त्याची कामं होऊ लागली. गरीब रयतेच्या हातात 4 पैसे पडू लागले. महाराजांनी आणखीन एक गोष्ट हेरली होती. रस्त्याच्या कामावर बायका येतात, त्या कामात असतात, तेव्हा त्यांची चिल्ली पिल्ली झाडाखाली आणि इकडं तिकडं फिरतात. ते उपाशी राहतात, रडतात, त्यांच्याकडे कोण बघत नाही. म्हणून महाराजांनी दरबाराला हुकूम दिला, आजच्या आज छावण्या उघडा, आया नेमका आणि त्या पोरांबाळांची व्यवस्था करा. प्रत्येक कामावर ही व्यवस्था करा. वसा घेतला समाज सुधारणेचा, लोकराजा आधार बहुजनांचा. कला संस्कृती क्रीडा शिक्षणाचा राजा, राजा श्रेयाने सुखवला बळीराजा. अशा या माझ्या राजाला मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. धन्यवाद.